नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाळ येथे सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, दैनिक माझा मराठवाडाचे विदर्भ विभागीय संपादक, जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक 15 जून 2025 रोजी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शांतिवन बुद्धविहारचे संचालक जीवन बोधी बौद्ध, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, प्राध्यापक राजेश नंदपुरे, भिक्षू सघानंद, श्रामनेरे बुद्धपाल, गंगाधर गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत इंजिनियर रूपचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार डी.जी. रंगारी, प्रबोधनकार तनुजा अमित नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते विपिन टेंभुर्णे, सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुमार बडोले यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। जीवन सुखाचे जाओ भांबोरे साहेबांचे, जीवन सुखाचे जाओ पाहुणे मंडळी, कवी साहित्यिक पत्रकार बंधू, या सगळ्यांच्या वतीनं सर पुढील आयुष्य तुमचे कसे गेले पाहिजे हे सगळे म्हणतात। पाहुणे मंडळी, कवी साहित्यिक पत्रकार बंधू, भांबोरे साहेबांचे जीवन सुखाचे जाओ, भांबोरे साहेबांचे जीवन सुखाचे जाओ। आपल्याला आपण जर जन्म आपला आला आहे हा जन्म घेऊन काय जाणार आहे? लाखो करोडोची संपत्ती जर आपण कमवली असेल, डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की कमाईचा विसावा हिस्सा जर आपण समाजासाठी खर्च करत नसाल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही, तुमच्या नोकरीचा काही उपयोग नाही। शेवटच्या वेळी 1 रुपया घेऊन जावा लागते, तोही 1 रुपया आपल्याला जेव्हा जाळता तोही काढून ठेवा लागतो। गर्व कुठला? म्हणून काय घेऊन आला हा जन्म, काय घेऊन जाणार आहे, शब्द प्रेमाचे, बोल सुखाचे, कीर्ती तुमची राहणार आहे। म्हणून पुढील आयुष्य प्रबोधनाचे तुमच्याकडून व्हावं। उद्यापासून सर पुढील आयुष्य तुमच्याकडून प्रबोधनाचं व्हावं। तुमचे जीवन हे जीवन सुखाचे जावो, भांबोरे सरांचे जीवन सुखाचे जावो। आल्या जन्मी सेवा घडावी तुमच्याकडून या समाजाची, निर्भीडपणाने विचारली हा होईल परिवर्तन तुमच्याकडून। खरं म्हणजे आज जो एक कार्यक्रम या ठिकाणी झाला, मला वाटतं हा एक अनोखाच असा कार्यक्रम झाला आहे। कारण की समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला प्रत्येक माणूस आपलं कार्य करत असतो, तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक जिज्ञासा असते की माझं हे जे मी काही करतो आहे तर याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, याची दखल ही घेतली गेली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून भांबोरे साहेबांनी आज म्हणजे त्यांचा वाढदिवस असताना या अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे खऱ्याच अर्थानं एक उल्लेखनीय असं हे कार्य भांबोरे साहेबांचं आहे असं मला वाटतं। या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जवळजवळ म्हणजे मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातले तर मोजके लोक आलेच, पण पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले। पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे। आज सत्ताधारी करतायत आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी या संकेतात्मक आहेत आणि म्हणून विषय खूप आहे, आज वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयात मी फार खोलवर जात नाही, पण एक टोकन म्हणून काही गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। कारण की या ठिकाणी आमचे सगळे पत्रकार बंधू आहेत आणि या गोष्टीची दखल घेऊन पुन्हा या देशामध्ये एकतर जातनिहाय जनगणना ही फक्त टोकन जनतेला खुश करण्याच्या साठी होऊ नये,
तो फक्त कॅबिनेटच्या पुरता सीमित राहू नये. खऱ्याच अर्थानं तुम्ही जर काम करणार असाल तर त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली पाहिजे या येणाऱ्या काही दिवसामध्ये. आणि ती जर सुरू झाली नाही तर ओबीसीच्या अखिल भारतीय संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं सांगतो, पुन्हा या देशामध्ये एकदा आम्ही जन आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही. कारण की तो आमचा हक्क आहे आणि त्या हक्काच्यासाठी सुद्धा सरकारने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. ही मागणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. ज्याप्रमाणे म्हणजे जातनिहाय जनगणना तितकाच महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या MSPचा आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा ही वाढ करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की MSP अरे आम्ही खूप भांडलोय त्याच्यासाठी, आमचं आयुष्य गेलंय त्याच्यासाठी की उत्पादन खर्चाच्या आधारावरती तुम्ही भाव द्या. आम्ही काही फार जास्त मागत नाहीये आणि त्याच्यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चाच्या वरती आधारित भाव मिळावा याच्यासाठी जी कमिटी स्थापन झाली आणि त्याच्यातून मग MSPचा जन्म झालेला आहे आमच्या काळामध्ये. कारण बऱ्याच लोकांना माहित नसेल, मला बघून कोणाला वाटतही नसेल, मी 1980ला पहिली निवडणूक लढवलेलो आहे. 1980 बऱ्याच लोकांचं म्हणजे छोटे असतील वगैरे असतील इथं बसून बऱ्याच लोकांना वाटत असेल. आता भांबुरे साहेबांचा आज 57 पूर्ण झाले, 58वा वाढदिवस आहे. पण मी जवळजवळ आज 74 पूर्ण करत आहे आणि या 74 वर्षामध्ये 1980 पासून हा सभागृह नाही तो सभागृह या पद्धतीनं लोकशाहीमध्ये मी लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळे शेवटी हे अत्यंत महत्वाचे मार्मिक असे प्रश्न आहेत. याच्या शिवायही अनेक प्रश्न असे आहेत देशाचे की मला वाटतं आपण पुढच्या वेळेस या सगळ्या गोष्टीची दखल घेऊ आणि आमच्या लेखणीतून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या पत्रकाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत जाईल असं मला वाटतं. पण भांबुरे साहेबांना दीर्घायुष्य लाभो. त्यांनी एक अभिनव कार्यक्रम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जो घेतला तर खऱ्याच अर्थानं तो अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे. आमच्या सगळ्यांचंच वय हे त्यांना लाभो अशी मी म्हणजे महाकरुणीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि वेळ बराच झालेला आहे त्याच्यामुळे मी फार जास्त लांबणीवर न जाताना मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला, सत्कार केला आणि माझ्या हातून आपल्या सर्वांचा सत्कार झाला हे माझं अविभाग्य आहे असं मी निश्चित मानतो आणि त्याच्यासाठी मी स्वतःलाही फार गौरवान्वित आणि भाग्यवान मानतो आहे. पुन्हा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार मानून या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भीम. शांती बुद्धविहार चिचाळ या ठिकाणी आजच्या या सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दशरथजी सुरटकर साहेब, मुख्य संपादक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर खुशालजी बोपचे, अड्याळ येथील सरपंच शिवशंकरजी मुंगाटे, या शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे मोठे बंधू रोशनजी जांभूळकर यांचे सामाजिक कार्यात सत्ताजी बनसोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोकुलसिंग राजपूतजी या ठिकाणी औरंगाबादवरून दैनिक माझा मराठवाड्याचे संपादक आहेत, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रवीणजी दानगे साहेब या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक राजेशजी नंदपुरे सर या ठिकाणी प्रामुख्याने आणि त्या विशेषतः या ठिकाणी विविध सामाजिक क्षेत्रातून कवी, साहित्यिक, पत्रकार आणि विविध सामाजिक क्षेत्रात जे कार्य करतात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी विशेष ठेवण्यात आलेला आहे. आपण सन्मान घ्या आणि सन्मान द्या हा नेमकं काय आहे, कारण ही महाराष्ट्रात प्रथमच मोहीम आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.